नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल महेश, स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल, आपण पुण्यातील बरीच प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर कव्हर केले आहेत. तर आजही आपण एका अशाच वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. त्या मंदिराचं नाव आहे डुल्या मारुती मंदिर. हे मंदिर पुण्यातील गणेश पेठेत आहे. जसा मला प्रश्न पडला तसा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की या मंदिराचं नाव डुल्या मारुती कसं काय पडलं. तर मित्रांनो, या मंदिराचं डुल्या मारुती नाव हे पडण्यामागे याचा जो संबंध आहे हा पानिपतच्या युद्धाशी येतो. हे नाव पडण्यामागे या पाठीमागचा नेमका इतिहास काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि यासोबत आपण मेन मंदिर सुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सध्या पुण्यातील मांजरे येथे. इथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. नेहमीप्रमाणे आपल्याकडे हे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता त्या मंदिराकडे निघूया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शॉर्ट पण पहा. व्हिडिओला लाईक शेअर करा. तर चला मित्रांनो, वेळ घालवता डुल्या मारुती मंदिर पाहूया. तर मित्रांनो, जवळपास 15 ते 16 किलोमीटर प्रवास करून फायनली आम्ही या पुण्यातील गणेश पेठेत असणाऱ्या डुल्या मारुती मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, या मंदिराच्या दोन्ही बाजूला रस्ते आहेत आणि मधोमध हे डुल्या मारुती मंदिर आहे. या मंदिराचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. तुम्ही या ठिकाणी या मंदिराचं बोर्ड सुद्धा बघू शकता. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी या मंदिराचा इतिहास या बोर्डावरती रेखाटलेला आहे, तुम्हाला समोर दिसत असेल. या मंदिराच्या दरवाजावर या मंदिराची वेळ देखील लिहिली गेलेली आहे. तर आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. श्री डुल्या मारुतीचे मंदिर हे फार जुने असून येथील श्री मारुतीची मूर्ती श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केली असं सांगितलं जातं. या मंदिराचे बांधकाम 1680 साली नारो अनंत नातू यांनी केले. नंतर 1780 साली रत्नाबाई जोहरी यांनी या मंदिराचा विस्तार केला. 1830 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. तर या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते. समोर हा काच लावल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये. तर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि मधोमध विठ्ठलाची मूर्ती आपल्याला दिसते. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत असेल, विठ्ठल रुक्मिणी आपल्याला सर्व परिचित आहेत. पण विठ्ठलाची जी दुसरी पत्नी आहे सत्यभामा, ज्यांना बऱ्याच ठिकाणी राही असं संबोधलं जातं, तर त्यांची देखील या ठिकाणी मूर्ती आपल्याला दिसते. विठ्ठल रुक्मिणी आणि राही देवीची मूर्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शिवलिंग देखील दिसते आपल्याला मध्ये. तर अगदी वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे आणि विठ्ठलांच्याच डाव्या बाजूला या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची मूर्ती आपल्याला दिसते. तर याही मूर्तीचं आपण दर्शन घेतलं. थोडंसं काच असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये. तर या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाची देखील एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं आणि यांच्याच समोर या ठिकाणी काळा पाषाणातील हे मारुतीचं मंदिर आपल्याला समोर दिसतं. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये हीच ती मारुतीची मूर्ती आहे जी मूर्ती डुलत होती. आता या पाठीमागचा इतिहास काय ते थोडंसं तुम्हाला सांगतो. या मंदिराचं बांधकाम काळा पाषाणातील असून पश्चिमाभिमुख आहे. आता या मारुतीला डुल्या मारुती हे नाव कसं पडलं ते आपण जाणून घेऊया. तर डुल्या मारुती या नावाबद्दल काही दंतकथा सांगितल्या जातात. पहिल्या कथेनुसार पानिपतच्या लढाईत मराठी सैन्याचा दारुण पराभव झाला. त्यात मराठी सैन्याची खूप हानी झाली.
या दुःखामध्ये हा मारुती डुलू लागला, त्यामुळे या मारुतीला डुल्या मारुती असं नाव देण्यात आलं. तर दुसऱ्या कथेनुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुणे सोडावे का यासाठी या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलावून त्यांना मान्यता दिली. त्यामुळे या मारुतीला डुल्या मारुती असे नाव पडले. अशा या 2 दंतकथा सांगितल्या जातात. तर अतिशय प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. पुण्यामध्ये अशी बरीच वैशिष्ट्यपूर्ण मारुतीची मंदिरे आहेत. तर त्याही ठिकाणी आपण हळूहळू भेट देणारच आहोत. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली के यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.